धर्मासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण तुमचा हा धर्म स्वीकारणार नाही. आणि शिवलं त्याला शिवले देशमुख म्हणून त्या आडनावाची लोक आपल्याला त्या वडूमध्ये पाहिजे. सूर्यप्रकाश त्या मंदिराच्या जी मूर्ती ठेवण्याची जागा आहे. धर्मवीरगड पुण्यापासून दौंड मार्गे पेडगाव 105 किलोमीटर तर नाशिकपासून शिर्डी मार्गे 236 किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या वेशीतून गडावर गेल्यावर डाव्या हाताला चपेटदान मारुतीचे मंदिर लागते, तर मुख्य दरवाजाच्या दोन्ही भिंतीवर शरफशिल्प आहेत. शिव सकाळ मित्रांनो, मी बन्सी करणार आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलो आहोत धर्मवीरगडाला. आत्ता जिथं मी थांबलो आहे धर्मवीरगडाचं हे पहिलं गेट आहे, जे पहिलं प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वारात आता आपण आत प्रवेश करूया. चला तर मग जाणून घेऊया धर्मवीरगडाचा इतिहास. चला. गडाच्या प्रवेशद्वारातनं एंटर केल्यानंतर हा जो रस्ता आहे, या रस्त्यातनं इथं हे गेट लागतं आणि इथे एक बोर्ड पण लिहिला आहे धर्मवीरगडाकडे जाताना. दहा मिनिट पाय वाटेने चालल्यानंतर आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. हा उत्तर दरवाजा होय. याच दरवाजातून शंभूराजांना आणि कवी कलशांना आणले होते. दरवाजातून पुढे आल्यानंतर समोर जो स्तंभ दिसतो तोच हा शौर्यस्तंभ. या स्तंभाला शंभूराजांना औरंगजेबाच्या समोर उभे केले होते. त्यांच्या शेजारी आणखी एक वीर दगड आहे, तो म्हणजे कवी कलशांना इथे उभे केले होते. कवी कलशांनी केलेली शीघ्र कविता इथे लावलेली आहे. त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं काय झालेलं आहे, समाधी स्थळ त्या ठिकाणी अग्नी टाकलेला. औरंगजेब काजवा आहे आणि तुमच्यासारखा सूर्य आल्यानंतर त्याचे तेज नष्ट झाले आणि म्हणून त्यांनी नतमस्तपणाकरता सिंहासनाचा त्याग करून गुडघे टेकलेत. त्याचा अर्थ ज्यावेळेस त्याला सांगितलं गेला तो भयंकर चिडला. त्या कवी कलशाची जीभ हसडण्याची आज्ञा आधार. तिथून पुढे संभाजीराजांना 3 प्रश्न विचारले. रऊल्ला खान निघतोय तिथून संभाजीराजांपर्यंत औरंगजेबाच्या खानात लागतोय आणि येतो आणि त्याला म्हणतो कोण कोण सामील होतं म्हणून तू आम्हाला 9 वर्ष असं ताटकळ ठेवलंय. कोण आमच्यापैकी तुला सामील होतं तू सांग. संभाजीराजे सांगतात की असे आमच्या अवलाद नाही, कुणाच्या जरी पाठीत खंजीर तुमचायचा. जे आमच्या बरोबर सामील झाले ते आमचे झाले, त्यांच्या पाठीत खंजीर आम्ही, त्यांची नावं आम्ही सांगू शकत नाही असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दुसरा प्रश्न, तुझ्या किल्ल्यांच्या तुझ्या या खजिन्याच्या चाव्या कोण कोण देऊ शकतं. त्यावेळेस सांगितलं हा संभाजीकडून कशा घेता येतील तुम्ही घ्या. परंतु हा इखलास खानानं आणि त्या मुकरब खानानं त्याला सांगितलं होतं एवढा मोठा हिंदुस्थानचा शहनशाह पुढे बसला, एखादा तमीज दे म्हणजे एखादा मुजरा कर. संभाजीराजांनी त्यावेळेस सांगितलं अशा डुकरापुढे झुकतं की काय, जी शिवांची लाखोली वाहिली म्हणून त्यांच्या लेखकांना लिहून ठेवलं. बाणेदार वर्तन केलं, त्यांच्या लेखकांना लिहून ठेवावं लागले. परंतु सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न संभाजीराजांना ह्या दरबारामध्ये विचारला तो कोणता होता. तो संभाजीराजांना सांगितलं गेलं की तू तुझा जर हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असतील तर आमच्या आलमगीर मग मग संभाजीराजे भयंकर त्या रऊला आणि गरडावून सांगतात ते जगल तर हिंदू म्हणून आणि मरल तर हिंदू म्हणून. ते वक्तव्य या ठिकाणी संभाजीराजांनी केले. तो हा त्यावेळेस संभाजीराजांनी जर धर्म बदलत नसतील तर तुला वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जातील. कसल्याही शिक्षा सहन करायला तयार आहे. धर्मासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण तुमचा हा धर्म स्वीकारणार नाही. कारण हिंदवी स्वराज्य हिंदूंच्या रक्षणासाठी आमच्या आबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी काय सुरू केलं आणि ते धर्म आम्हाला बदलायला सांगताय. आमचा जगामध्ये श्रेष्ठ असणारा धर्म आम्हाला बदलायला सांगताय. कदापि होणार नाही. खरं तर आपल्या नेताजी पालकरांनाही धर्म बदलला नसता, पण त्यांचं कुटुंब वेठीच धरलं आणि मग त्यांनी धर्म बदलला होता. अनेक जणांचे कुटुंब वेठीच धरून या ठिकाणी सगळ्यांना मुसलमान करण्यात आलेले आहेत. इराकीवरून आलेले कुठलेही मुसलमान नाहीत, सगळ्यांना बाटवलेले मुसलमान आहेत. खरं तर अत्याचार ह्या औरंगजेबाच्या सेनेने त्यांच्यावरती केलेले आपण केलेले नाहीत आणि त्यांना बाटून मुस्लिम केलेले. अशा प्रकारचे आजचे मुस्लिम या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर आता आपण सांगतो की शंभूराजे आणि कवी कलश किती धारिष्ट दाखवतात. मोडेन पण वाकणार नाही असे शंभूराजे आहेत. धर्मवीरगड
तसा 360 एकर परिसरात असून जुन्या काळात 52 पेठा या गडात होत्या. दक्षिणेतील सर्वात मोठा व्यापार इथून चालायचा. सोन्या चांदीचा सर्वात जास्त व्यापार इथेच चालायचा. आत्ता मी जिथं उभा आहे हाच तो दरबार इथं भरवला गेला होता. इथंच औरंगजेब बसला होता आणि पाठीमागे जे शौर्यस्थळ, त्या शौर्यस्थळाच्या इथं महाराजांना उभं केलं होतं साखरतंडात बंद करून. या ठिकाणी औरंगजेब बसला होता. तर हीच ती जागा. आत्ता मी जिथं उभा आहे हा हमामखाना आहे. तर कसं आहे ते चला बघूया. त्यावेळचे बागकाम वगैरे असे असायचे. हमामखाना म्हणजे खाजगीची जागा. तिथे आजही आपल्याला बाथरूम, बाथटब यासारखे अवशेष दिसतात. दिवाने खास ही दुमजली इमारत असून समोरच आपल्याला कारंजा असल्याचे दिसते. त्या काळातील उत्तमोत्तम पाईपलाईनचा नमुना म्हणजे हा किल्ला. दिवाने खास म्हणजे गुप्त खाजगी चर्चा करण्याचे खास ठिकाण. हे आपण पाहू शकतात. हे असे बाथटब आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन मोगलशाहीचं हे कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसतंय. आणि काही विचित्र लोकांनी सगळे नावं लिहून ठेवलेले आहेत भिंतींवरती. हमामखाना स्नान हे हवा आहे सगळं प्रकाश येण्यासाठी. या इकडे या खिडक्या आहेत म्हणजे असा हवा खेळती येण्यासाठी थंड. भीमा नदीच्या काठचा गारवा यावा म्हणून 3 द्वार आणि वरच्या बाजूला 3 खिडक्यांची रचना आपल्याला दिसते. हमामखानाहून जी पडलेली जागा दिसते ती म्हणजे राणी महाल होय. पडलेल्या अवस्थेत असलं तरी आजही त्या काळाची आठवण नक्की करून देतो. राणी महाल दगडी बांधकामाचा होता, परंतु हमामखाना हा विटांच्या बांधकामात आढळतो. किल्ल्याच्या या हमामखानाच्या वरती आम्ही आलो आहेत. आता तुम्ही बघू शकतात इकडे भीमा आणि सरस्वती नदी, सुंदर असा परिसर आहे. हमामखान्याच्या शेजारीच ही जी इमारत आहे ही आता पूर्ण पडक्या अवस्थेत आहेत, बऱ्यापैकी अवशेष इथे शिल्लक आहेत. तर हा राणी महाल आहे.
आपण पाहू शकतात इथे या काळातलं कन्स्ट्रक्शन आहे. गडाचे बांधकाम हे देवगिरीचे यादव यांनी केले. यादवांच्या काळात हा किल्ला भीमा आणि सरस्वती नदीच्या संगमावरील पेडगाव या गावात बांधला गेला. भीमेच्या पलीकडे पांडे हे गाव तर किल्ला जिथे आहे ते पेडगाव. त्यामुळे किल्ल्याचे त्या काळातील नाव म्हणजे पांडे पेडगावचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा वेरूळचे बाबाजी राजे भोसले हे यादवांकडे होते. त्यामुळे त्यांच्याकडे हा किल्ला मोकास म्हणजे देखभालीसाठी होता. बहामनी सत्तेच्या वाटण्यानंतर किल्ला निजामाच्या ताब्यात आला. निजामशाही ही भुईकोट किल्ल्यांवर जास्त अवलंबून होती. निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. हा इंद्र कशावरून तर त्याचा इंद्राचा ऐरावत किंवा इंद्राचा जो हत्ती वाहन आहे त्याच्या पायाजवळ म्हणजे त्याला इंद्राचा ऐरावत म्हणतो आपण. ते दिसतंय वरच्या बाजूला त्याच्या हातामध्ये पाशा दिसतात. त्याच्याच बरोबर वज्रास्त्र त्यांनी तयार केलेलं आहे ते दाखवलेलं आहे. हाडांचं असतं ना ते दिसतंय. कमंडल दिसतंय. असा हा इंद्र आग्नेय कोपऱ्यावरचा आणि आग्नेय दिशेची आग्नेय देवता आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. तिच्या वाहन काय आहे तर मेंढा आहे मोठा. त्याचं लांब कान वगैरे दिसतात ना बोकड असतो ना तो त्याचा वाहन तो या ठिकाणी दिसतोय. आणि त्याच्या हातामध्ये काय अग्निप्रक्षेपण करणारे यंत्र डोळे वगैरे उग्र दाखवलेले. म्हणजे असा हा आग्नेय कोपऱ्यावरची आग्नेय देवता. पुन्हा डमरूवादिका टाळवादिका हे पाहत पाहत पुन्हा कुठं जातोय आपण. आणखीन एक विष्णूचा अवतार पाहायचा आपल्याला. हा अवतार पाहिला की लगेच लक्ष देतो वराह बरोबर आहे की नाही. परंतु हा विष्णूचा असल्यामुळे त्याच्यामध्ये काय येतं शंख चक्र गदा हे दिसतात की नाही हातामध्ये. ते लगेच लक्षात येतं की हा कशाचा अवतार आहे विष्णूचा एक अवतार आहे. पण तो पृथ्वी तारण्याकरता म्हणजे त्याने दातावरती पलीकडे मूर्ती दिसते ना छोटीशी एक म्हणजे देवीची मूर्ती ती तारण्याकरता केलेला आहे. ही टाळवादिका दाखवली. टाळ वाजवल्यानंतर आपण भजन म्हणत असताना आपल्या चेहऱ्यावर भाव येतात. जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव. निसर्गाची आपोआपच तयार होतो. तुम्ही पर्यटकाला विचारायला लगेच झोप येते की नाही येते ना. इतकं मस्त वाटतं. आता आपण सगळेजण आहेत. तुम्ही फक्त दरवाजामध्ये देत ना थोडंसं इथे सोडून पहा. तुम्हाला आहे ना इथं लगेच सूर्यप्रकाश त्या मंदिराच्या जी मूर्ती ठेवण्याची जागा आहे तिथपर्यंत गेलेला दिसेल. फक्त खाली बसून घ्या तुम्ही लक्षात येईल तुमच्या. किल्ल्यावर 4 महत्त्वाची आणि इतर छोटी मोठी मंदिरे व वीरगड आपल्याला बघायला मिळतात. लक्ष्मीनारायण मंदिर हे सर्वात उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. 21, 22, 23 जून या तारखांना कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरासारखेच किरणोत्सव बघायला मिळतो.
रेणु रना रना ना रेणु रेणु दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दूम दन दीम दन उदनी दनी दन दिरताना उदनी दनी दन दिरताना दन दियाना ता दीम दूम दन दीम दन दीम दूम दन दीम दन दीम दूम दन dana dim dana dim dana na dana dim dana dim dana dana diana diana dana dana dim dana dim dana dana di. मित्रांनो, आजची धर्मवीर गडाची ही जी सफर आहे आमची पूर्ण झालेली आहे. गडाचा पूर्ण परिसर आम्ही पाहिला व सर्व मंदिरांचं दर्शनही घेतलं. हे आम्ही येताना शेवटचं मंदिर पूर्ण केलं. शेवटचं म्हणजे येताना रिटर्न येताना सोमेश्वर मंदिर, तर सोमेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे व सगळं संपूर्ण किल्ला बघून व मंदिराचं दर्शन करून पूर्ण झालेलं आहे. आता परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला एक आपल्या कमेंट करून नक्की कळवा व आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय.